नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे सुधा मूर्ती। सुधा मूर्ती यांना 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे। तर सुधा मूर्ती या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत। तसेच त्या संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत। तर बघा, त्या नुकत्याच राज्यसभेच्या खासदार झालेल्या आहेत। तर बघा, सुधा मूर्ती कोण आहेत? तर राज्यसभेच्या खासदार आहेत, नुकत्याच झालेल्या आहेत। तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत। तर त्यांना 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे। तर यापूर्वी नारायण मूर्ती यांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणारे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती हे पहिले दाम्पत्य ठरलेले आहे। तर बघा, हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून हा पुरस्कार दिला जातो। 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य टिळक यांची 104वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे। तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे हे 42वे वर्ष आहे आणि या पुरस्काराचे स्वरूप काय असते बघा? तर स्मृतिचिन्ह आणि 1 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे। तर 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा सुधा मूर्ती यांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, भारताचे 43वे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले मोईदम कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे। आसामच्या चरईदेव येथील मोईदम अहोम राजवंशाच्या स्मशानभूमीचा 26 जुलै 2024 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे। तर मोईदम हे सांस्कृतिक श्रेणीतील भारतातील 43वे वारसा स्थळ आहे। युनेस्कोच्या यादीत ईशान्येतील सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणाचा प्रथमच समावेश झाला आहे। म्हणजे भारताच्या ईशान्य भागातील हे पहिलेच सांस्कृतिक स्थळ आहे ज्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि हे भारताचे 43वे जागतिक वारसा स्थळ आहे। कोणते आहे बघा? तर चरईदेव येथील मोईदम हे आसाम या राज्यामध्ये आहे। एप्रिल 2014 मध्ये युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत मोईदमचा समावेश करण्यात आला होता। तर मोईदम हे अहोम राजे, राणी आणि श्रेष्ठ यांच्या थडग्या आहेत, म्हणजे स्मशानभूमी आहे। आसाममध्ये 1228 ते 1826 दरम्यान सुमारे 600 वर्षे ताई अहोम राजघराण्याने राज्य केले। तर चरईदेव ही त्यांची राजधानी होती। तर बघा, आसाम या राज्यातील चरईदेव येथील मोईदम हे भारताचे 43वे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर HS धालीवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये गृह मंत्रालयाने वरिष्ठ IPS अधिकारी हरगोबिंदर सिंग धालीवाल यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर बघा, हे धालीवाल हे 1997 बॅचचे IPS अधिकारी आहेत। यापूर्वी ते नवी दिल्लीत विशेष पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते। तर ते दोहला क्वान गँगरेप आणि पंजाबी गायक बनलेल्या राजकारणी सिद्धू मुसेवालाच्या हत्येसह अनेक हाय प्रोफाईल प्रकरणे सोडवण्यासाठी ओळखले जातात। तर बघा, जुलै 2024 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून HS धालीवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, आशिया कप चषक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बघा, आशिया महिला चषक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर श्रीलंका देशाने जिंकलेले आहे। तर श्रीलंकेने भारताला हरवून प्रथमच महिला आशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे। तर बघा, आशिया महिला चषक 2024 ठिकाण होते डंबुला, श्रीलंका या ठिकाणी झालेला आहे। कालावधी होता 19 ते 28 जुलै 2024। 2024 ची आवृत्ती ही 9वी आवृत्ती होती महिला आशिया चषक 2024 ची। याचे आयोजन कोणी केले होते? तर आशियाई क्रिकेट परिषदेने केलेले होते। तर विजेता ठरलेला आहे श्रीलंका। श्रीलंकाची कर्णधार होती चामारे अतापतू आणि उपविजेता ठरलेला आहे भारत। तर भारताचा कर्णधार कोण होती? भारताची कर्णधार तर हरमनप्रीत कौर। तर सामनावीर हा पुरस्कार हर्षिता हिला देण्यात आला। तर मालिकावीर पुरस्कार चामरे अतापटू हिला देण्यात आला। तर बघा, श्रीलंकेच्या चामरे अतापटू हिने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत, 304 धावा केलेल्या आहेत तिने। तर भारताच्या दीप्ती शर्माने 10 विकेट्स घेतलेले आहेत, म्हणजे तिने सर्वाधिक जास्त विकेट घेतलेले आहेत, सर्वाधिक 10 विकेट्स घेतलेले आहेत। तर महिला आशिया चषक हे भारताने विक्रमी 7 वेळा जिंकलेला आहे। म्हणजे आतापर्यंत महिला क्रिकेट आशिया कप
हा भारताने 7 वेळा जिंकलेला आहे। तर श्रीलंकेने 2024चा पहिल्यांदा जिंकला आणि याआधी बांगलादेशाने 1 जिंकलेले आहेत। असे 9 आतापर्यंत 9 आशिया महिला चषक झालेले आहेत, त्यातले विक्रमी भारताने 7 वेळा आशिया कप जिंकलेला आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत असलेली NPS वात्सल्य योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये अर्थमंत्र्यांनी NPS वात्सल्य ही राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत एक नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजन करण्यात मदत करणे हे आहे। या अंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडू शकतात। तर मूल 18 वर्षांचे होईपर्यंत जमा करता येतील त्यामध्ये रक्कम, त्यानंतर मूल प्रौढ झाल्यावर रक्कम मानक NPS खात्यात हस्तांतरित केली जाते आणि ती गैर NPS योजनेत रूपांतरित केली जाऊ शकते। NPS ही एक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना व्यक्तींना नियमित योगदानाद्वारे सेवानिवृत्ती निधी तयार करण्यास सक्षम करते। तर ही योजना अनिवासींसह सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे। तर बघा, NPS वात्सल्य योजना ही राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली नवीन योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजन करण्यात मदत करणे। नेक्स्ट आहे पॅराग्लायडिंग विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। जागतिक पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिप 2024 ही भारतातील हिमाचल प्रदेशात होणार आहे। हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंग येथे 2 ते 9 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे। या स्पर्धेत 40 ते 50 देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत। तर या कार्यक्रमादरम्यान बीर बिलिंग येथे हिमाचल पॅराग्लायडिंग महोत्सवही साजरा करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच टायफून गॅमीने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? तर चीन आणि तैवान या देशांना प्रभावित केलेले आहे। जुलै 2024 मध्ये टायफून गॅमीने चीन आणि तैवान देशाला प्रभावित केले आहे। तर टायफून गॅमी हे यावर्षी चीनला धडकणारे सर्वात शक्तिशाली टायफून आहे। तर टायफून गॅमी एक सक्रिय उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे ज्याला फिलिपिन्समध्ये सुपर टायफून कॅरिना असे म्हणतात। म्हणजे टायफून हे एक प्रकारचे प्रचंड किंवा मोठे वादळ आहे, चक्रीवादळ आहे। तर टायफून गॅमी हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे। तर या चक्रीवादळाने जुलै 2024 मध्ये चीन आणि तैवान या 2 देशांच्या किनारपट्टींना प्रभावित केलेले आहे। नेक्स्ट आहे नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक PM नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे पार पडली। 27 जुलै 2024 रोजी कधी झालेले बघा, तर 27 जुलै 2024 रोजी नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक PM नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडली। ठिकाण कोणते होते? तर नवी दिल्ली होते। आवृत्ती किती होती? तर ही 9वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आहे। अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कधी झालेली आहे? तर 27 जुलै 2024 रोजी। तर भारताला विकसित देश बनवण्यावर या बैठकीचा भर आहे। तर या वर्षीच्या सभेची थीम विकसित भारत ॲट 2047 अशी आहे। म्हणजे 2047 पर्यंत विकसित भारत तयार करणे हे या सभेची थीम आहे। गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहभागात्मक प्रशासन आणि सहकार्य वाढवणे हे आहे। तर बघा, पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि सुमन बेरी ह्या सध्या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत। नेक्स्ट आहे 4थ्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीत भारताच्या बाजूने कोण सहभागी झाले आहे? तर अजित डोवाल हे झालेले आहेत। 27 जुलै 2024 रोजी 4थी बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांची बैठक म्यानमारची राजधानी नायपिटा येथे झाली। तर या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व NSA अजित डोवाल यांनी केलेले आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आपले अजित डोवाल हे। तर त्यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। बिमस्टेक सदस्य देशांच्या सुरक्षा प्रमुखांची पहिली बैठक मार्च 2017 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती। तर 27 जुलै 2024 रोजी बिमस्टेकच्या सुरक्षा प्रमुखांची 4थी बैठक झालेली आहे म्यानमारची राजधानी नायपिटा या ठिकाणी। नेक्स्ट आहे अन्न आणि कृषी संघटनेच्या नवीन अहवालानुसार सर्वात लक्षणीय वनक्षेत्र लाभामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 3ऱ्या स्थानावर आहे। जुलै 2024 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या नवीन अहवालानुसार सर्वात लक्षणीय वनक्षेत्र लाभामध्ये भारत 3ऱ्या स्थानावर आहे। भारताने 2010 ते 2020 या कालावधीत दरवर्षी 2,66,000 हेक्टर वनक्षेत्र वाढवले आहे। तर सर्वाधिक वनक्षेत्र 19,37,000 हेक्टरसह चीन आघाडीवर आहे। त्यानंतर ऑस्ट्रेलिया
हा 4,46,000 हेक्टरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच जगामध्ये चीन पहिल्या क्रमांकावरती आहे सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या 10 देशांमध्ये चिली, व्हिएतनाम, तुर्की, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि रोमानिया या देशांचा समावेश आहे. या अहवालानुसार इंडोनेशियामध्ये 2021 ते 2022 पर्यंत जंगलतोडीमध्ये 8.4% घट झाली आहे. तसेच FAO अहवालात असे म्हटले आहे की 2000 ते 2010 आणि 2010 ते 2020 या कालावधीत सकल जागतिक खारफुटीच्या नुकसानीचा दर 23% कमी झाला आहे. नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात युरेनियमचा साठा सापडला आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये सापडलेला आहे. जुलै 2024 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा आढळला आहे. हमीरपूर, उना, शिमला आणि मंडी या जिल्ह्यांमध्ये सुमारे 800 टनांपेक्षा जास्त साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणारे आण्विक खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयाने हिमाचल प्रदेशमध्ये सर्वेक्षण केले होते. युरेनियम डायऑक्साईडचा वापर अणुऊर्जेसाठी केला जातो. तर बघा जुलै 2024 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये युरेनियमचा साठा सापडलेला आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर 29 जुलै रोजी साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै रोजी साजरा केला जातो. वाघांची संख्या हळूहळू कमी होत आहे आणि त्यांची नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची स्थापना करण्यात आली, म्हणजे सुरुवात करण्यात आली. हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग टायगर समिटमध्ये आयोजित करण्यात आले होते. नेक्स्ट आहे जगातील सर्वात उंच बोगदा शिंकुनला टनेल कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधला जात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात बांधण्यात येत आहे. लडाखमधील शिंकुला बोगदा हा जगातील सर्वात उंच बोगदा असणार आहे. जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. शिंकुनला बोगदा प्रकल्पात 4.1 किलोमीटर लांबीचा ड्युअल ट्यूब बोगदा समाविष्ट आहे. लांबी किती आहे बघा, 4.1 किलोमीटर लांबी आहे आणि हा ड्युअल ट्यूब म्हणजे दुहेरी बोगदा समाविष्ट आहे. निमू पदुम दारचा रोडवर सुमारे 15,800 फूट उंचीवर शिंकुनला बोगदा बांधण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम 2.0 पोर्टल सुरू केले आहे? तर पोलाद मंत्रालयाने सुरू केले आहे. जुलै 2024 मध्ये पोलाद मंत्रालयाने स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम 2.0 पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी प्रगत स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम 2.0 लॉन्च केले. 2021 मध्ये लॉन्च झालेल्या स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीमने देशांतर्गत उद्योगाला तपशीलवार स्टील आयात डेटा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उद्योगाकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे मंत्रालयाने SIMS 2.0 ला अधिक प्रभावी बनवण्यासाठी सुधारित केले आहे. पोलाद आयातीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पोलाद उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी पोलाद आयात हे महत्त्वाचे पाऊल बनवण्यासाठी पोर्टलचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या मंडेला हेरिटेज साइट्सना युनेस्को वारसा दर्जा मिळाला आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाचे आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळे, मानवाधिकार समर्थक आणि दक्षिण आफ्रिकेतील मुक्ती संग्रामाचे नेते यांनी 27 जुलै 2024 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. मानवी हक्क, मुक्ती संघर्ष आणि सामंजस्य नेल्सन मंडेला हेरिटेज साइट्स नावाच्या नामांकन एका आफ्रिकन देशाने सादर केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.